नमस्कार मित्रांनो, मी क्रांती वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती यूट्यूब चॅनलवर। आज 7 फेब्रुवारीपर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या, त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, भारतीय वायुसेनेद्वारे वायुशक्ती 24 सराव कोठे आयोजित केला जाईल? म्हणजे वायुशक्ती 2024चा युद्ध सराव हा वायुसेनेद्वारे करण्यात आला आहे, तर हा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर हा करण्यात येणार आहे ऑप्शन बी जैसलमेर मध्ये। जैसलमेर कुठे येते? तर राजस्थान मध्ये। 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान पोखरण रेंज मध्ये जैसलमेर जवळ हे आयोजित करण्यात येणार आहे। भारतीय सेनेद्वारे 17 फेब्रुवारी 2024 रोजी जैसलमेर जवळ पोखरण एअर ग्राउंड रेंज जवळ वायुशक्ती 24 या सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे। वायुशक्ती सरावाची शेवटची आवृत्ती ही 16 फेब्रुवारी 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती। वायुसेनेच्या या सरावात यंदा स्वदेशी बनावटीचे तेजस, प्रचंड आणि ध्रुव या विमानासह 121 विमानं यामध्ये सहभागी होणार आहे। भारतीय वायुसेना याबद्दल काही माहिती पाहू। याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। स्थापना झाली 8 ऑक्टोबर 1932 मध्ये आणि वायुसेनेचे प्रमुख आहे विवेक राम चौधरी हे आहेत। ऑप्शन मध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे, तिथे काही माहिती पाहू। मुंबईमध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी अटल ब्रिजचे उद्घाटन केले मुंबईमध्येच। उज्जैन ही शिप्रा नदी काठी असलेले शहर आहे। इथे युनिटी मॉल देशातील पहिले युनिटी मॉलचे उद्घाटन उज्जैनमध्ये करण्यात आले। इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून 7व्यांदा निवड करण्यात आली आहे। स्वच्छ शहर, क्लीन सिटी म्हणून इंदोरची निवड करण्यात आली आहे। समोरचा प्रश्न आहे, भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे? तर हे केले जाणार आहे ऑप्शन 1 कर्पूरी ठाकूर की बीरेंद्र पाठक की योगी आदित्यनाथ की लालकृष्ण अडवाणी। तर हे आहेत ऑप्शन डी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। कितव्या क्रमांकाचे आहे? तर हे आहे 50व्या क्रमांकाचे। आणि कर्पूरी ठाकूर यांना कितव्या नंबरचे मिळाले? तर 49व्या नंबरचे भारतरत्न मिळाला आहे। ज्येष्ठ नेते श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। अडवाणी हे 2002 ते 2004 पर्यंत भारताचे उपपंतप्रधान होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक सुद्धा आहेत। ते RSS चे सदस्य सुद्धा आहे। RSS चे सदस्यही आहेत। 1998 ते 2004 या काळात ते सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहिले। 1998 ते 2004 या काळामध्ये 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात सुद्धा आले होते। ऑप्शन मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। कर्पूरी ठाकूर यांना 49वे भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले आणि यांना 50व्या क्रमांकाचे। बिंदेश्वर पाठक यांना सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक यांना मरणोत्तर पद्मविभूषण द्वारे सन्मानित करण्यात आले। आणि योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे CM आहेत, यांना भारतरत्न डॉक्टर BR आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। समोरचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने कोणत्या देशाविरुद्ध पहिले कसोटी शतक बनवले आहे? तर हे बनवले आहे ऑप्शन सी वेस्ट इंडिज या देशाविरुद्ध खेळणाऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये यशस्वी जयस्वालने आपले पहिले कसोटी शतक बनवले आहे। भारताचा सलामवीर यशस्वी जयस्वालने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक ठोकले आहे। यशस्वी जयस्वालने विशाखापट्टणम येथे इंग्लंड विरुद्धच्या भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात धावा केल्या होत्या। दुसरे शतक झळकावले त्याने 209 धावांची खेळी केली आणि जी त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे। म्हणजे 209 धावा ह्या काढल्या होत्या, त्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे त्याची। ऑप्शन मध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती घेऊ। श्रीलंकामध्ये एशिया कप 2023 चे आयोजन करण्यात आले होते।
यामध्ये एशिया कप 2023चे आयोजन, यामध्ये भारत हा विजयी राहिला आणि उपविजेता कोण तर हा श्रीलंकाच राहिला होता. श्रीलंका. दक्षिण आफ्रिका याच्याबद्दल काही माहिती नाही सध्या. याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया हा आयसीसी मेन्स वर्ल्ड कप 2023 झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकला भारताला हरवून, आणि जे सेमीफायनलमध्ये आले होते तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून हा सेमीफायनलमध्ये आला होता. म्हणजे सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया हा फायनलमध्ये आला होता. समोरचा प्रश्न आहे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नुकतीच 9व्यांदा शपथ कोणी घेतली? म्हणजे बिहारची मुख्यमंत्री आहे ज्यांनी 9 वेळा झाले आहे की ज्यांनी शपथ घेतली आहे, तर हे कोण आहे? तर हे आहे ऑप्शन बी, नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नुकतीच 9व्यांदा शपथ घेतली आहे. बिहारमधील एका मोठ्या राजकीय घडामोडीत नितीश कुमार यांच्या राजीनाम्यासह महाविकास आघाडीचे सरकार संपुष्टात आले. म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार होते आधी, त्यांनी NDA म्हणजे जे BJP सोबत सरकार आहे त्यांच्यासोबत मिळून हे नवीन सरकार स्थापन केले. तेव्हा त्यांनी 9व्या वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पटना येथील राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्याच्यासोबतच भाजपच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामधील कोण आहे? त्यामध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे 2 व्यक्ती बनले आहे उपमुख्यमंत्री. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 उपमुख्यमंत्री आहे, एक अजित पवार आणि दुसरे आहे देवेंद्र फडणवीस. बिहारचा उल्लेख आला आहे तर बिहारबद्दल काही माहिती हो. बिहारची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री झाले आहे नितीश कुमार, आधी पण होते आणि आता पण आहे. राज्यपाल कोण आहेत तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली आहे. लोकसभा सीट आहे 40, राज्यसभा सीट आहे 16, विधानसभा सीट आहे 243, विधान परिषद आहे 75. राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान, युनेस्को साईट हेरिटेज साईट आहे नालंदा विद्यापीठ आणि बोधगयातील महाबोधी विहार. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे तर 1 पश्चिम बंगाल, 2 झारखंड, 3 उत्तर प्रदेशात 3 राज्यांची सीमा लागून आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर नेपाळची लागून आहे. बांगलादेशची लागून नाही कारण की पश्चिम बंगाल इथे मधामध्ये येते त्यामुळे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. रेवंत रेड्डी हे सध्या आता नवीन निवडणूक झाली त्यामध्ये तेलंगणाचे सीएम म्हणून रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली. मोहन यादव हे कुठले आहेत तर MP चे मुख्यमंत्री आहे. आणि विष्णुदेव साई हे कुठले आहे तर हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे. समोरचा प्रश्न आहे, अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? म्हणजे स्पेसमध्ये जास्त वेळ राहण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? तर हा आहे ऑप्शन ए, ओलेन कोनेन्को यांनी अंतराळामध्ये जास्त वेळ राहण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हे आहेत ओलेन कोनेन्को. रशियन अंतराळवीर ओलेन कोनेन्को यांनी अंतराळ सर्वाधिक वेळ घालवण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी 878 दिवस म्हणजेच 2.5 वर्षापेक्षा जास्त वेळ हे अंतराळामध्ये राहिले आहे. त्यांनी त्यांच्या देशाच्या गेन्नानी पडालकान यांचा विक्रम तोडला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार ओलेन कोनेन्को यांनी आपल्या अंतराळ कारकिर्दीची सुरुवात ही एक इंजिनियर म्हणून 2008 मध्ये केली होती आणि ते त्यांनी उड्डाण केले होते. पहिले उड्डाण 2008 मध्येच केले होते. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. विक्टर ग्रोवर हे नासाचे आर्टेमिस मिशन आहे. नासाचे आर्टेमिस मिशन 2 आहे. त्याचे पहिले जे अश्वेतमध्ये काळे व्यक्ती बनणारे हे व्यक्ती बनले आहे जे नासाच्या आर्टेमिस 2 मध्ये उड्डाण करणार आहे. आणि रायना बर्नवी ही सौदी अरेबियाची पहिली महिला आहे अंतराळ सौदी अरेबियाची फिमेल अंतराळ यात्री आहे. क्रिस्टिना कोच ही नासाचे जे आर्टेमिस 2 आहे त्याच्यामध्येच पहिली महिला बनली आहे जी अंतराळ यात्री राहणार आहे. आणि हे कोण आहे तर हे आहे श्वेत व्यक्ती जे नासाच्या श्वेत व्यक्ती. आणि हे आहे पहिली महिला अंतराळवीर नासाच्या आर्टेमिस 2 मध्ये.
समोरचा प्रश्न आहे, गॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे धिस मुवमेंट या अल्बमसाठी, जे भारतीय वंशाचे आहे शंकर महादेवन यांच्या धिस मुवमेंट या अल्बमसाठी गॅमी पुरस्कार मिळाला आहे. दिग्गज भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी शक्ती या फ्युजन बँडच्या धिस मुवमेंट या अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये गॅमी पुरस्कार मिळवला आहे. गॅमी पुरस्कार हा इंटरनॅशनल लेवलवरती जे संगीत क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे त्यामधील हा गॅमी पुरस्कार सर्वात टॉप वरती दिला जाणारा पुरस्कार आहे. जसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऑस्कर असतो त्याप्रमाणे हा संगीत क्षेत्रामधील ऑस्कर सारखाच आहे. धिस मुवमेंट हा अल्बम 30 जून 2023 रोजी रिलीज झाला होता. टेलर स्विफ्टने मिडनाईटसाठी अल्बम ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला आहे. हा जे 2024चा गॅमी पुरस्कार होता हा 66व्या क्रमांकाचा होता आणि हा लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आला होता. समोरचा प्रश्न आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? उत्तराखंडचे उच्च न्यायालय आहे त्यामधील पहिली महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ही घेतली आहे ऑप्शन सी, रितू बहारी यांनी उत्तराखंडच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. हे आहेत ते रितू बहारी. उत्तराखंडबद्दल माहिती बघू. उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून आणि गैरसेन 2 राजधानी आहे. मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग. तिथले तलाव फेमस आहे नैनीताल आणि मलाताल. राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. पासेस म्हणजे दर्रा ते कोणकोणते आहेत? माना पास आणि नीती पास हे उत्तराखंडमध्येच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहेत? तर 1 उत्तर प्रदेश, 2 हरियाणा आणि 3 हिमाचल प्रदेश. आणि इंटरनॅशनल म्हटलं तर चीनच्या तिब्बतची 1 आणि दुसरी नेपाळची. या 2 इंटरनॅशनल बाउंड्री लागून आहे. ही आहे त्याची राजधानी. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. फातिमा बीबी हे सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला जज आहे. त्यांचे निधन आत्ताच नुकतेच केव्हा झाले? तर नोव्हेंबर 2023 मध्ये झाले होते. पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. हा फातिमा म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोणता? ते आहे फातिमा बीबी. मुख्य न्यायाधीश आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या कोणी झालेला नाही आतापर्यंत. हे जे होत्या तर हे कोणत्या होत्या? न्यायाधीश होते. रेखा शर्मा ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. महिला आयोग, नॅशनल महिला आयोगच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. जया वर्मा सिन्हा हे रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर हे आहे ऑप्शन बी, योमित्र. हे गगनयान जे मानवयान आहे आपल्या भारताद्वारे पाठवण्यात येणार आहे त्यामध्ये अंतराळ जे रोबोट पाठवण्यात येणार आहे त्याचे नाव आहे योमित्र. ह्युमॅनॉइड रोबोट आहे. इस्रोद्वारे पाठवण्यात येणारे जे गगनयान आहे त्यामध्ये पाठवण्यात येणार आहे आता सध्या फर्स्ट ट्रायलमध्ये. महिला रोबोट अंतराळवीर व्योमित्र या वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत इस्रोच्या गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करेल. म्हणजे मानवाला पाठवण्याच्या आधी हे या रोबोटला पाठवण्यात येणार आहे. इस्रोबद्दल काही माहिती. इस्रोची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 मध्ये. मुख्यालय आहे कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे आणि याचे अध्यक्ष होईल एस सोमनाथ. ऑप्शनमध्ये काहींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. ड्रोनी हा ड्रोन आहे, एक प्रकारचा ड्रोन आहे. याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर MS धोनी आहे. MS धोनी हा काय आहे? तर ड्रोन आहे. आंतरजाल हे ड्रोन हा भारताचा 5G सक्षम असणारा हा सुद्धा ड्रोनच आहे. पण हा काय आहे? 5G सक्षम असणारा ड्रोन आहे. आणि भारत हा असा ड्रोन आहे ज्याला DRDOने विकसित केले आहे. DRDOद्वारे आणि हे कोणाला देण्यात आले? तर इंडियन आर्मीला LAC लाईन अप ॲक्च्युअल कंट्रोलवरती देखरेख करण्यासाठी हे ड्रोन विकसित केले आहे DRDOद्वारे. त्याचे नाव भारत.
समोरचा प्रश्न आहे, काला घोडा कला महोत्सव 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन ए, मुंबई येथे काला घोडा कला महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राबद्दल काही माहिती देऊ. महाराष्ट्राची स्थापना झाली आहे 1 मे 1960 मध्ये. याच दिवशी गुजरातची सुद्धा स्थापना झाली आहे. राजधानी आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर. मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री आपण सांगितले आहेत कोणकोणते आहे, तर 2 आहे, एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत आणखी एक पवार म्हणून आहे, ते आहे. राज्यपाल होणार रमेश बैस. लोकसभा सीट आहे 48, राज्यसभा सीट आहे 19, विधानसभा सीट आहे 288, विधान परिषद 78. राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली नॅशनल पार्क, गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क आणि नवेगाव नॅशनल पार्क. इथेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE सोबतच NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज व RBI चे मुख्यालय सुद्धा इथेच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर ही लागून आहे ऑप्शन 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 गोवा आणि 1 UTला लागून आहे. कोणते? तर दादर नगर हवेली, दमण-दीव, दादर नगर हवेली याला लागून आहे. सर्वात जास्त जिल्हे कुठल्याला लागून आहेत? तर मध्य प्रदेशला. कुठले? तर 1 2 3 4 5 6 7 आणि इथे किती लागून आहेत? तर बहुतेक 8 असेल बहुतेक. 1 2 3 4 5 आणि 6 सर्वात जास्त लागून आहे मध्य प्रदेशला. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहू. गोवामध्ये पर्पल फेस्टिवल जे अपंग व्यक्तींसाठी आयोजित करण्यात येते, त्या पर्पल फेस्टिवलचे आयोजन हे गोवामध्ये करण्यात आले होते. पर्पल फेस्टिवल. हैदराबादमध्ये विंग्स इंडिया एव्हिएशन एक्स्पोद्वारे एशियातील सर्वात मोठ्या एव्हिएशन एक्स्पोचे नाव जे आहे विंग्स इंडिया याचे आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आले होते. याचे उद्घाटन कोणाद्वारे करण्यात आले होते? केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याद्वारे हे उद्घाटन करण्यात आले होते. लडाख येथे मध्ये आता आपण 2 दिवस आधी पाहिलं की सर्वात जास्त हिम तेंदुआ असणारे म्हणजे स्नो लेपर्ड असणारे लडाख हे राज्य बनले आहे. UT. समोरचा प्रश्न आहे आणि शेवटचा, बोट या कंपनीचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन C रणवीर सिंग यांची बोट या ब्रँडचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. राजकुमार राव हे कशाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. नॅशनल आयकॉन म्हणून राजकुमार राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी हे SBIचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. SBI. शाहरुख खान ही चायनाची जी कंपनी आहे मोबाईल फोन कंपनी रिअलमीचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता, विश्व आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 54व्या वार्षिक बैठकीचा शुभारंभ कुठे करण्यात आला होता? तर हा करण्यात आला होता ऑप्शन C दावोस जे स्वित्झर्लंड येथे आहे तिथे विश्व आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 4थ्या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. आणि होमवर्कसाठी हा प्रश्न आहे, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या देशाला ब्रह्मोस मिसाईल निर्यातीची घोषणा केली आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला आपल्या शेअर करा. आणि याची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन आहे, त्याला फॉलो करा, म्हणजे PDF मिळवून द्या तेव्हा ते तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद.